इकडे आण. अहो फोन करते, नवसा आजीला फोन करते. काय गरज नाहीये कोणाला फोन करायची. काय ग प्रत्येक गोष्ट नवसा आजीला सांगायची. सतत काय नाही झालं की लावला फोन, सतत काय नाही झालं लावला फोन नवसा आजीला. तू काय भीती घालते मला नवसा आजीची. ए मी नाही घाबरत कोणाला. आणि माझ्या घरात काय घडणार हे बाकीचे लोक सांगणार मला. हा नवसा आजी ना आयुष्याला पुरणार नाहीये. 4 दिवसांसाठी पुरेल. आम्ही आहोत आयुष्यभरासाठी. कळलं ना. आई अहो मी तुम्हाला कोणाची भीती नाही घालत आहे. मला फक्त एवढंच सांगायचंय की मी या घराची सून या नात्याने या घरात आले ना, मग त्याच नात्याने मला इथे फक्त राहू द्या. ठीक आहे. अहो किराणा मालाची लिस्ट का बनवताय तुम्ही. मी बनवली आहे लिस्ट. हे बघा. हे बघ आता रात्रीच्या स्वयंपाकाच्या तयारीला लागते मी. लिस्ट मी इथे ठेवून देते. आणि असा सगळा स्वयंपाक हा तुमच्या आवडीचा बनवणार आहे. दिदे हिला थांबवा. आत्ताच्या आता थांबव हिला. ए तू असं वागतेस जसं काही घरात थोड्या वेळापूर्वी काही घडलंच नाहीये. अहो हीच तर सुखी कुटुंबाची गुरुकिल्ली आहे असं नवसा आजी म्हणतात. आत्ता भांडायचं आणि पुढच्या क्षणी सगळं विसरून जणू काही झालंच नाही असं समजून पुढे चालत राहायचं. रेणुकाताई गोष्टी मनात ठेवल्या ना तर त्या कुसतात. आणि मला आपल्या बाबतीत तसं घडू द्यायचं नाहीये. हे आमचे जावे अक्षरशः भणंग भिकारी, बिनकामाचे ना करता. अहो हक्काची नोकरी सुद्धा नाहीये ना घर सुद्धा नाहीये. निकी, निकी. समीर कसा आहेस. मी मस्त काका. निकी. जीजू या ना वर या ना. नाही आता नको. तू जरा खाली ये ना प्लीज. ओके आले. हा कशाला इथे आला. तुमच्या खबरीने बाबांच्या तब्येतीची खबर पोहोचवली ना, दिखावा करायला आलाय लगेच. जीजू तुम्ही इथे. बाबांची तब्येत कशी आहे. बरे आहेत ते आता. झोप लागली आहे त्यांना. पण तुम्ही चला ना वरती. नाही आता नको. आधी मी ज्यासाठी आलोय ते काम मला करू दे. निकी हात का सोडतोय हा.
काय माहित? जिजू काय करताय? हात का सोडताय? निकी, माझी आई तुझ्याशी जे काही वागली, तुला जे काही बोलली, त्यासाठी खरंच सॉरी. तुम्ही का सॉरी म्हणताय? या सगळ्यात तुमची काय चूक आहे? चूक नसेल माझी, पण जबाबदारी माझी आहे ना. खरंच सॉरी. जिजू तुम्ही जावई या त्या घरचे, असं इथे चार चौघात. चार चौघातच अपमान केला ना माझ्या आईने तुझा. मग मी माफी सुद्धा चार चौघातच मागितली पाहिजे ना. वाटलंच मला, ती महामाया काहीतरी वेडवाकडं वागली असणार निकी बरोबर, म्हणून आलाय हा हात जोडायला. निकीला पण ना हौस काही कमी नाहीये. मुळात गरजच काय तिथे जाऊन अपमान करून घ्यायची. आणि माझी एक रिक्वेस्ट आहे तुला, तू परत आपलं समर्पिता किचन जॉईन करावंस अशी आमच्या दोघांची इच्छा आहे. नाही जिजू, सॉरी. मी सगळ्या बाजूनी नीट विचार केलाय अँड आय फील की मी तिथे न येणंच आता करेक्ट आहे. निकी, तू तुझ्या बहिणीचा विचार केलास का? दीचा विचार केलास तुझ्या? त्या खूप दुखावल्यात ग. या घरच्या प्रॉब्लेम्समुळे आतून तुटल्यात त्या, आणि त्यात तू जर नाही ना आली तर त्यांना अजून गिल्टी वाटत राहील. या घरातले प्रॉब्लेम सॉल्व्ह व्हायचे असतील तर त्याची सुरुवात तू परत समर्पिता किचन जॉईन करण्याने झाली पाहिजे निकी. मी आणि अर्पिता मॅडमनी सगळे प्रश्न सोडवायचं ठरवलं, पण तू जर आत्ता नाही आलीस ना तर पहिल्याच परीक्षेत त्या फेल झाल्यात असं होणार नाही का? तुला तुझ्या दीदीला हरलेलं बघायचं. त्यांना खूप त्रास होतोय निकी. त्या सारखं विचारतायत निकी कशी असेल, ती रडत नसेल ना, तिला त्रास होत नसेल ना, तिने मला फोन का नाही केला, माझ्यावर चिडली नाही ना. त्यांना खूप त्रास होतोय निकी. जिजू तू प्लीज येशील ना. काय नाटकं चालली त्यांची? आपलं झालं थोडं आणि जावयाने धाडलं घोडं. गुड. समीर, नचिकेत, कोण आहे ही बाई? आई, हिला आधी पाहिल्यासारखं वाटतंय. नमस्कार, मी मीनाक्षी कारखानीस. तुम्ही केटरिंगच्या ऑर्डर्स देता ना? हो. हां, त्या संदर्भातच चौकशी करायची होती मला. आई, ही बाई आपल्या घरी आली होती कॅटरिंगची चौकशी करायला. कळवते म्हणाली, पण नंतर काही कळवलंच नाही. नचिकेत हिच्या बरोबर काय करतोय?